नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खिमा चीज बोल। त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे बघा। खिमा आहे, उकडून घेतलेला आहे। मका आपण उकडला आणि बारीक केलेला आहे। चीज, बटाटा, गाजर, कांदा, लिंबू, आलं लसूण मिरची पेस्ट, ब्रेड क्रम, चाट मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, आगरी मसाला। चला तर बनवूया, रेसिपी स्टार्ट करूया। कांदा आपल्याला घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट, सर्व मसाले, खिमा, टोटल आपल्याला आयटम एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत। मीठ टाकून घेऊया, सोबत लिंबू पण पिळायचं आहे। सोपी रेसिपी आहे, घरात आपल्याला वस्तू असतील त्याच वापरून आपल्याला ही रेसिपी बनवता येईल। छानपैकी सर्व मिक्स झालेलं आहे। कॉर्नफ्लोअर घेतलेले आपण एक अर्धी वाटी, हे पाण्यामध्ये मिक्स करूया। जाड नाही, एकदम पातळ नाही, असा मीडियमचा थर करायचा आपल्याला। आणि हे आपलं मिक्स जे मिश्रण केलेलं आहे त्याच्यापासून आपण पॅटीस पण बनवू शकतो, अगदी कमी तेलामध्ये। हलक्या हाताने मस्तपैकी त्यामध्ये आपल्याला चीज टाकायचं आहे। अशा प्रकारे गोल आपल्याला आकार करायचा आहे, चीज बाहेर निघता कामा नये। अशा प्रकारे गोल करा, त्यात चीज टाका, एक नंबर। छानपैकी आपले गोळे रेडी झालेले आहेत। चला तर आपल्याकडे तेल पण तापलेलं आहे आणि तळण्याची आता मॅच सुरू होत आहे। कालच इंडिया जिंकलेली आहे, त्याचं सेलिब्रेशन म्हणून ही रेसिपी आहे। कॉर्नफ्लोअर मध्ये हलकं बुडवलंय, पूर्ण डिप केलेलं आहे। ब्रेड क्रम मध्ये मिक्स करून आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे। बारीक गॅसवरतीच करायचं आहे। जर आपल्या घरातील लहान मुलं वगैरे भाज्या वगैरे काही खात नसतील, शिमला वगैरे, गाजर, बीट अशा भाज्या आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून चिकन सोबत लहान पोरांना देऊ शकता। कोणी व्हेजवाले असतील तर याच्यामध्ये चिकन ऐवजी सोयाबीन वापरून पण ही रेसिपी बनवता येईल। सुगंध छानपैकी सुटलेला आहे आणि पोटात कावळ्या कावका करायला लागल्यात। फायनली मित्रांनो आपली डिश रेडी झालेली आहे। वा, तोंडात अशा वाफा यायला पाहिजे, गरम गरम। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल नक्की। चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आतून छानपैकी शिजलेलं आहे, एक नंबर।